गुड मॉर्निंग. आज मोदक बनवायचे आहेत आणि थोड्याच वेळात मोदक बनवायला घेऊ. तोपर्यंत कॉफी पिते. मी कॉफी पिता पिता चेरी बाल्कनीतून घरात आली. तिला बिस्किट पाहिजे होतं कारण मी कॉफीसोबत बिस्किट खात होते. मग चेरीसोबत जरा गप्पा गोष्टी करत बसली. म्हटलं व्हिडिओ आता बंद करते. तोपर्यंत चेरीचा लाड सुरू झाला. तो पण कॅप्चर झाला आणि ती जास्तच किशी करायला लागली. खूपच लाडात आली होती. ते तुम्ही बघतायच आहे. बघा किती किशी करते कारण तिला बिस्किट खायचं होतं. हे बघा तेवढ्यात डोरबेल वाजली आणि मी जे ऑनलाईन भाज्या मागवल्या होत्या त्या आल्या. त्याच्यामध्ये पालक, चिंच, गोड चिंच, माठ, भेंडी, खूप साऱ्या भाज्या मी ऑर्डर केल्या होत्या. हे ॲपवरून ऑनलाईन ॲपवरून मागवल्या होत्या. ह्याचे रेट्स मी तुम्हाला डिटेल्समध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की कितीला मला ह्या भाज्या पडल्यात त्या. आणि खरंच खूप स्वस्त पडल्यात आणि फ्रेश होत्या. सगळ्यात महत्त्वाचं फ्रेश होत्या ह्या भाज्या. आणि फ्रूट्स पण छान होते, टेस्टी होते. आणि छोटंसं पिकल मागवलं मी. फ्रीजमध्ये भाज्या सगळ्या सेट करून ठेवल्या. घरी कोण नसल्यामुळे दुपारी जेवण पण बनवलं नव्हतं आणि मोदक बनवायचे होते. त्या गडबडीत सगळं राहून गेलं. मग 4 वाजता मला भूक लागली आणि दीदी पण आली होती तर तिने मॅगी बनवून दिली मला. मस्त वेगळ्या पद्धतीची होती जरा मॅगी, पण यम होती. नंतर मग हे खाऊन झोपले. रात्रीच्या जेवणासाठी लाल भात साफ स्वच्छ करून पाण्यात धुवून घेतला. एका कढईत तेल टाकलं. 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकल्या होत्या. सोबत 6-7 हिरव्या मिरच्या, वरून एक मोठा अख्खा कांदा चिरून टाकला होता. तो चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आज भाजी मला प्लेनच करायची आहे, म्हणजे ते शेंगदाणे नाही आणि खोबरंसुद्धा नाही टाकत आहे. कारण मला भाकरीसोबत असंच आवडते भाजी. वरून चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यावरती प्रत्येक पालेभाजीला पाणी सुटतं, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. आणि ही भाजी तर एकदम सुपर डुपर फ्रेश होती. बघतच असाल त्याला भरपूर पाणी सुटलं कारण फ्रेश भाज्यांना भरपूर पाणी सुटतं. भाजीतलं पाणी आटलं म्हणजे भाजी डन झाली आता. आणि ही मी भाकरीसोबत खाणार आहे. ज्वारीची भाकरी, लाल माठ आणि जे ऑनलाईन लोणचं मागवलं होतं ते आहे. रात्रीच्या वाजले 11:30. आता मी खाते चिंचची ऑनलाईन मागवली. मी जेवले. जेवण झाल्यानंतर मी ही चिंच खाते कारण ही चिंच खूप गोड आहे जी आपण ऑनलाईन मागवली. आज धावपळ खूप झाली. मोदक बनवले होते तर मोदकाचा ब्लॉग मी आज नाही टाकणार, 2-3 दिवसात पुन्हा टाकेल. आज धावपळ बऱ्यापैकी झाली होती. बाहेर पण जायचं होतं. नक्कीच 2-3 दिवसात टाकेन मी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय, गुड नाईट.